नमस्कार, टीव्ही 9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाला अटी शर्थींसह घड्याळ चिन्ह वापरता येणार आहे. तसंच आयोगानं दिलेलं घड्याळ चिन्ह आणि पक्ष याबाबतचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात द्यावी लागणार आहे. तर शरद पवारांना तुतारी हे चिन्ह लोकसभा विधानसभेसाठी वापरता येणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाला अटी शर्थींसह घड्याळ चिन्ह वापरता येणार. निवडणूक आयोगानं दिलेलं घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी हे पक्ष नाव याबाबतचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, अशी जाहिरात अजित पवार गटानं इंग्रजी, हिंदी आणि मराठी माध्यमांमध्ये द्यावी. घड्याळ आणि पक्षाच्या नावाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं प्रचाराच्या सर्व जाहिरातींमध्ये नमूद करावं, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत. घड्याळ चिन्हामुळे मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो, त्यामुळे अजित पवार गटानं दुसऱ्या चिन्हाचा वापर करावा, अशी मागणी शरद पवार गटाची होती. युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टानं राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्हाबाबत अजित पवार गटाला हे आदेश दिलेत. शरद पवारांच्या गटाला तुतारी चिन्ह लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी वापरता येणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हे नाव वापरण्याची मुभा. निवडणूक आयोगानं तुतारी चिन्ह राखीव ठेवावं, सुप्रीम कोर्टाचे आदेश. तुतारी चिन्ह इतर कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला देऊ नये, सुप्रीम कोर्टाचे आदेश. तर आमचं तुतारी सिंबल कन्फर्म केलं. आम्हाला काल इलेक्शन कमिशननी मीटिंगला बोलवलं नव्हतं, त्याच्यावरही त्यांनी भाष्य केलं की यांना बोलवावं लागेल आणि त्यांनी सांगितलं की तुमचं तुतारी सिंबल आता विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत तुमचं तुतारी सिंबल राहील. आम्हाला काय सांगितलंय तुम्ही डिस्क्लेमरला, म्हणजे ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की कोर्टाच्या कुठेतरी लक्षात आलं आहे की हे चुकीचं झालेलं आहे आणि हे घड्याळ चुकीने गेलेलं आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत हे तुमचंच आहे असं समजू नका. खाली लिहा की सर्वोच्च न्यायालयाचा जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही वापरतो. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा मी अतिशय मनापासून आदर करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दादांच्या नेतृत्वाखाली जी काही भूमिका घेतली, राष्ट्रीय निवडणूक आयोग त्यानंतर विधानसभा अध्यक्ष यांनी त्या संदर्भातला निर्णय दिला आणि आमच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक जाणीवपूर्वक काहीतरी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. परंतु न्यायव्यवस्थेने आम्ही घेतलेल्या निर्णयाच्यासाठी अनुकूलता दाखवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून याच्याबद्दलचं मी अतिशय मनापासून हा निकाल या ठिकाणी आम्ही स्वीकारतो.